आफ्टर यू मॅडम. ऑकवर्ड नको आहे ना. हॅलो सर. हाय. तुमच्यासाठी आहे इकडे. थँक्यू. हा लेट मी. बस. ओके ना. सर मेन्यू कार्ड. येस थँक्यू. पास्ता विथ रेड सॉस आणि क्रॉसॉन. स्वीटू तुला काय हवंय बघ ना. काहीही चालेल असं काही नाही. हो एक मिनिट एकच मिनिट. काही चालेल काही चालेल. काही चालेल नाही मिळत इथे. मस्करी नको करूस माझी. सांग ना तुला काय हवंय. तू मागव काही तुला हवं ते. ठीक. 1 cheese dumplings with red chili sauce. Okay? Thank you. तू जे ऑर्डर केलंस ना आता त्यातलं मला फक्त पास्ता कळलं. बाकी सगळी नावं नवीन आहेत माझ्यासाठी. इट्स ओके स्वीटू. हे बघ पास्ता माझ्यासाठी ऑर्डर केला आणि डम्पलिंग्स तुझ्यासाठी ऑर्डर केले विथ चिली सॉस. तुला आवडतील एकदम मस्त. सर काही हवे का तुम्हाला. नाही काय ना सर काहीतरी ऑर्डर करावं लागेल तुम्हाला. काय नको रे बाबा. सर काहीतरी ऑर्डर करा. इथे बसणं अलाउड नाही. लिची ज्यूस आणजा. ओके थँक्यू सर. तुला आवडतंय ना. हाय ओम. ओम व्हॉट अ प्लेजंट सरप्राईज यार. हाय सोना. कसा आहेस तू. मी मस्त आहे. तू कसं आहेस. आय एम गुड. बरं आला भेटलास तू. ओ यू हॅव कंपनी. येस. ओळख नाही करून देणार आहे.
हो अच्छा येस ही स्वीटू म्हणजेच अवनी आणि स्वीटू हा सोना माझा मित्र. हाय हाय स्वीटू. हॅलो. खूप ऐकलंय तुमच्याबद्दल ओमकडून. हो खूप बोललोय मी तिच्याबद्दल. बर सोना तू आज ऑफिस नाही तुला? आज ऑफिसलाच होतो मी. म्हटलं ऑफिसला जेवायचा कंटाळा आला म्हणून म्हटलं बाहेर जाऊन जेऊया. बरं आलं तुम्ही भेटलात. चला एकत्र लंच वगैरे पण करूया आपण. आम्ही निघतोय. आम्ही ऍक्च्युली निघालोच आहे. अरे काय झालं की आम्ही आलो होतो आमचं संपलंच आहे लंच. सो वी आर जस्ट लिव्हिंग. झाला पण थांब ना थोडा वेळ बसूयात जरा गप्पा वगैरे मारूयात. पहिल्यांदा भेट होते यांची पण. तिला ट्रेन आहे अहमदनगरची. ती अहमदनगरला चालली आहे. जर समजा लेट झालं तर ट्रॅफिक खूप वाढेल मग तिचं पॅकिंग बिकिंग सगळं राहिलंय. सो मला तिला ड्रॉप करायचंय. सो वी हॅव टू मूव्ह. हा मी ऍक्च्युली तेच मी बिल पे करत होतो. ओके चलो. हॅपी जर्नी तुम्हाला. Yes, आपण परत नक्कीच हो भेटू. सोना आपण नक्की भेटू. मी तुला कॉल करतो यार. आपण Yes, किती दिवसात निवांत भेटतो गप्पा. नाही. येस येस भेटू परत. हॅपी जर्नी. ऑफकोर्स चलो बाय. सर ज्यूसचे बिल. नाही बिल नको मला राहू दे. सर ज्यूसचे बिल. काय तुझं चाललंय बिल 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 हे तर हो सर काय 800 रुपये बिल झालेलं आहे त्याचे. 800 रुपये. हो सर. 800 रुपये. हो सर. अरे काय सोनं उघडून टाकलं का काय त्या ज्यूस मध्ये? सर रेट मेन्यू मध्ये मेन्शन केलंय. काय तुझं चाललंय? गेले ते इथे पण नाही आहेत माझ्याकडे तेवढे पैसे. राहू दे. सर पैसे नाही तर ऑर्डर का केली? नीट बोला तू माझ्याशी. सर, तुला माहित नाही मी कोण आहे ते. सर तुम्ही कोणी पण असाल तुम्हाला बिल पे करावं लागेल. असं बोलतोस तू माझ्याशी? हो सर. तू असं बोलणार माझ्याशी? हो नाही देणार बिल. काय करशील? सर तुम्हाला द्यावं लागेल. बिल द्या आधी. देतो ना बिल. सहाशे 700 अजून संपर्क. हो चालेल. अरे काय तू बघेल. नीट चल तो बघेल. तू खोटं का बोललास त्याला? अरे खोटं म्हणजे काय आता दोन लोक बसली आहेत तर यायचं का मध्ये? ठीक आहे. एवढं कळत नाही का की मे बी आपण डेटला आलो असू किंवा काहीतरी. हे बघ आजचा दिवस फक्त आपल्या दोघांचा आहे. ओके मला आपल्यामध्ये कोणी नकोय. ओके तुम्ही एकदा चेक करून घ्या. अरे दादा काय केलं तुम्ही? सॉरी माझ्या फाईल आणि लॅपटॉपवर पाणी सांडवलं. सॉरी माफ करा माफ. अरे काय केलंस तू? हे महत्वाचे पेपर्स होते त्याच्यावर पाणी काय सांडलंस तू? आणि लॅपटॉप वर पण पाणी सांडलंस? कळत नाही का रे तुम्हाला? युजलेस इररिस्पॉन्सिबल. मॅडम मी काय म्हणतो दादा प्लीज तुम्ही मध्ये पडू नका. अक्कल नाही आहे लोकांना. काय रे घर आहे का हे? ऑफिस आहे ना. मग नीट व्यवस्थित शिस्तीत वागता नाही येत तुला? बेजबाबदारपणे वागायचं आणि निर्लज्जपणे पगार घ्यायचा. आधी नोकरी नाही म्हणून पायावर डोकं ठेवून रडायचं आणि मग नोकरी मिळाल्यानंतर हे असं बेजबाबदार वागायचं. मॅडम तुम्ही त्यांना काही बोलू नका. आर्थिक परिस्थिती खराब आहे म्हणून मागच्या महिन्यात पगारवाढ घेतलीस की नाही? मग जबाबदारीने काम नाही करतायत. आणि हे असं पाणी बिणी सांडवायचं असेल ना तर इथे काम नाही करायचं. तिथे पॅन्ट्रीत जाऊन काम करायचं. मॅडम आय एम सॉरी. मॅडम तुम्ही त्यांना काही बोलू नका. त्यांची काहीही चूक नाहीये. मला खोकला आला आणि मी ग्लास उचलला आणि माझ्या हातून ते पाणी सांडलं आणि हे सगळे पेपर भिजले. बापरे म्हणजे विजयची काही चूकच नव्हती का? हो तुमच्या हातून सांडलं पाणी. आधी सांगायचं ना दादा. नाही काय तुम्ही फॅमिली मेंबर आहात त्यामुळे तुम्हाला मी काही बोलू शकत नाही. पण तुमच्यामुळे उगीच विजयला सगळ्यांसमोर ओरडले मी. विजय हे सगळं आवरून घे आणि हे खराब झालेले पेपर सुकव जरा
आणि मेलला रिव्हर्ट कर आणि पेपर्स घेऊन माझ्या केबिन मध्ये ये. दादा सॉरी. बस. स्वीटू ऐक, इथले एक्झॉटिक ज्युसेस आणि मिल्कशेक ट्राय करून बघ. इतकं फ्रेश वाटतं ना, काहीतरी वेगळंच बनवतात ते. एकच मिनिट. एक्सक्यूज मी, मेन्यू कार्ड. थँक्यू. वाच. ही काय नाव आहे? हे काय? बझिंग मँगो मिल्कशेक. बझिंग मँगो मिल्कशेक, कोकोनट थंडाई, महाबळेश्वर पंच. तीच तर स्पेशालिटी आहे ना. लोक नाव वाचून हसूनच फ्रेश होतात ऑर्डर करायच्या आधी. बरं तू काय घेणार आहेस सांग. कोकोनट थंडाई. कोकोनट थंडाई. ऑलराईट, कूल. एक्सक्यूज मी, एक कोकोनट थंडाई आणि एक माउंटन चॉको फ्रॉको. ओके. उठ, आपल्याला जायला लागेल. कुठे? आपण घरी जाऊया पटकन. उठ 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 उठ. नाही, उठ. काही आहे का? नाही, हो. समोर उभा राहा. कव्हर कर. कवर का? काय झालं? काय? ऐक 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 ऐक. तुझ्या मागे एक मुलगी आहे. कोण? ओके. काय? माझी मैत्रीण आहे. अगं मग बोलव ना तिला. नको, ती घरच्या सगळ्यांना ओळखते. तिने जर आपल्याला बघितलं ना खूप प्रॉब्लेम होईल. ती आईला सांगेल. आपण इथनं निघूया का प्लीज? ओके ओके चल 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 चल. काय करतोस? फोटो कसा आलाय? काय मस्त आलाय फोटो. हो मस्त आलाय फोटो. मस्त आलाय. मुलीचा फोटो काढता. इकडे मी तुमचा फोटो नाहीच काढला. काय माहिती फोटो काढत होता. काकी दादा आले. आले आले. काय हो, थकलेले दिसताय. खूप काम होतं का आज? बरीच नाही ग, पण कामं होती. खूप दमता तुम्ही आजकाल. मला ना खरंच तुमची काळजी वाटू लागली. ऐका ना, तुम्ही नका करू ती नोकरी. ती मालविका ना तुमच्याकडून खूप काम करून घेत असणार. झालं का तुझं आल्या आल्या सुरू? हा, आणि सारखं सारखं त्या नोकरीबद्दल का बोलतेस ग तू? मालविका मॅडम माझ्या बॉस आहेत. त्या मला काम सांगणार आणि मला ते करावं लागणार. करावंच लागणार. लक्षात येते का तुझ्या? फुकट कोण पगार देणार आहे का मला? एकतर या वयात नोकरी मिळाली हेच पुष्कळ आहे. हो, पण तिथेच नोकरी केली पाहिजे का? तुला सांगितलं होतं ना, हा विषय घरात काढायचा नाही. तुला कळत कसं नाही ग नलू? तुम्हाला का कळत नाही? तुमचे हाल होत आहेत तिथे. हाल होतात म्हणजे नोकरी आहे. नोकरी करावीच लागेल. तिथे काम करावंच लागतं. काय सांगतो तुला मगापासून मी? बघा खोकताय. पाणी घ्या. पाणी घ्या. पाण्याची गरज नाही. तुझं तोंड फक्त जरा बंद कर जरा वेळ. हल्ली दादा बहिणींची भांडणं फारच वाढली. हॅलो हॅलो. हा स्वीटू, कुठे आहेस तू? मी ओम बरोबर आहे. काय झालं? काय नाही, दादा काकी. काय झालं? अगं ते दोघे परत भांडायला लागले.
मी घरी येऊ का चिन्या? नाही मी आहे ना, मी करतो मॅनेज. तू ओम दादा बरोबर तू चिल मारायचं काय? ठीक आहे, नक्की ना? हो. बरं ऐक ना, ओळख मी ओमला कुठे घेऊन चाललीये? कुठे? भिकूचा वडा खायला. भिकूचा वडा? अरे यार स्वीटू, नुसतं नाव ऐकून तोंडाला पाणी सुटतंय. तर तू येतोयस का? नाही 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 नको, मी कशाला उगाच माझा डिस्टर्ब. नाही नाही, तुम्ही एन्जॉय करा ना. हा बाय बाय. हा चिन्या बोल ना. रॉकी दादा, ब्रेकिंग न्यूज आहे. स्वीटू ओम दादाला घेऊन भिकूचा वडा खायला चालली आहे. भिकूचा वडा? ओ यार, तो फिर हमने क्या पाप किया है? चल आपण जाऊयात रॉकी दादा भिकूचा वडापाव खायला. हा हा जाऊया ना. अरे चिन्या, मी ना तुमच्याच एरियामध्ये कुठेतरी आहे जवळपास. मी येतो, तू हो पुढे, भेटूया आपण. हा हा चल ठेवतो. चिन्या, भिकूचा वडापाव खायला कोण चाललंय? स्वीटू गेली. हा चला मी येतो. काय झालं? काय अगं, सकाळपासून कोणी ना कोणीतरी भेटतच आहे. म्हणजे आता जगात अशी एकही जागा नाही का की आपल्याला तिथे प्रायव्हसी मिळेल. एक जागा आहे. कुठली? भिकूच्या वडापावची गाडी. स्वीटू, डोंट टेल मी, आज आपण वडापाव खायला जाणार आहोत. का? प्लीज. आता मी तुला एवढं छान काहीतरी रोमॅन्टिक कुठेतरी घेऊन जातोय, काहीतरी प्लॅन करतोय आणि तुला वडापाव खायचा आहे का? अरे पण तिथे आपल्याला कोणी नाही येणार त्रास द्यायला. तू भिकूचा वडा खाल्ला नाहीयेस का आणि कधी? मी नाही खाल्लाय कधी वडा. तू भिकूचा वडा नाही खाल्लास की तू वडाच नाही खाल्लास कुठला? नाही, मी वडाच नाही खाल्लाय. काय? मी वडा नाही खाल्लाय कुठला. हसतीयस काय तू स्वीटू? ह्याच्यात हसण्यासारखं आहे का काही? अरे कधीच नाही खाल्लास? नाही खाल्लंय, कारण आमच्या घरी नाही चालत कोणाला. हो पण म्हणजे कधीच नाही. नाही. इकडनं लेफ्ट. आधी सांगायचं ना स्वीटू. थांब. काय 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 झालं? भिकूची गाडी. म्हणून तुम्हाला या रस्त्याने यायला लावलं. ओम, ठीक. बरं नक्की नकोय तुला? नकोय. मी एकटी घेईन ना वडापाव. हो घेऊन ये. ठीक आहे. तसंही बंदर क्या जाने अदरक. एक मिनिट, काय म्हटलीस तू? काही नाही. मी नाही जा तू वडापाव घे, तूच खा आणि तू खात बस. ठीक आहे? नाही मला काय नको. एवढं नाही, चिडतोस? नको मी नको असं मला. ठीक आहे. बघ हा. बाय. एक वडापाव. थँक्यू. तुला नक्की नकोय? नकोय. तू अजिबात टेस्ट करणार नाही? नाही. ऐक ना, माझ्यासाठी पाणी आणशील? का स्वीटू? मला एक गोष्ट आठवली. मला तुझ्यासाठी पाणी नाही आणायचं. सिंपल. खड्ड्यात गेले. स्वतःही वडापाव खात नाही, मलाही खाऊ देत नाही. एक तर जाम भूक लागलीये. चटणी पण भारी आहे. अरे ही बाई सुखाने वडापाव पण खाऊ देत नाही मला.
हा हॅलो मॅम. फोन उचलायला एवढा वेळ का लागला मोहित? हे सॉरी मॅम, सॉरी. काय करतोस तू? कुठेस? हे नाही, काय नाही मॅम. ताबडतोब इथे निघून. आय वॉन्ट यू हिअर राईट नाव. कळा? येस मॅम, येस येस. हे काय लगेच निघतो मॅम. आय वॉन्ट टू राईट हिअर नाव. चेटकिन. खा खा, मस्त आहे.